पीटी काय रे, बस नाही. काय रे पवन, खूप दिवसाने माझी आठवण काढली रे. मग तू तर कधी काढीत नाही आठवण, म्हणलो चला आपणच काढू आठवण. हो ना, खूप दिवसानंतर भेटलो रे आपण. लास्ट टाइम आपण शाळेत भेटलो होतो, त्यानंतर आजच भेटलो ना. मग पीटी सध्या काय करतो मग? सध्या तर नाही काही, शो आहे माझा पीटी शो नावाचा, त्यावर आहे ना मी ना इंटरव्ह्यू घेत असतो. हां हां, तुझं काय चाललंय सध्या? माझं माझं काही नाही रे, एक नंबर आहे मी. म्हणलो चला जुन्या मित्रांची आठवण काढू आपण. हां, तुला आठवतं का पीटी, तू मी रोन्या लहानपणी किती मजा करायचो रे. हा रे, तुला आठवतं का पवन, आपण ते एकदा बागेत गेलो होतो आंबे खायला. हा, तू आणि मी आंबे वेचायला खाली आणि झाडावर रोन्या चढला होता आणि आंब्यावाला काठी घेऊन आपल्या मागे. हा माहिती. आणि तो रोन्या आंब्याच्या झाडावर, त्या आंबेवाल्याने त्या रोन्याला काय मारलं होतं रे. हा मग माहिती आहे ना मला. पण तो बिचारा रोन्या आपल्यासाठी एवढा मार खाऊन तरी पण आपली मैत्रीच तुटली नाही बरं का. हो ना, अरे तू त्याला फोन करायचा ना, आपण आपल्या जुन्या आठवणी तरी ताज्या केल्या असत्या. त्याला फोन नाही करून कुठं चालणार आहे का? ये ना, तुझ्याच बद्दल बोलत होतो, बस ना. काय रे पवन, पीटी, भाई लोक काय चाललंय तुमचं? अरे पण याने आंब्यावर किती मार खाल्ला होता आठवतं का? गप रे पीटी, ते खरं तर आंब्यावर आहे ना, तुमच्यासारखे दलिंदर मित्रांमुळेच मारलं होतं मला. ए आता हसू नका आता उगाच. ए पण खरंच पवन, ते लहानपणीचे दिवस किती छान आठवणीचे होते ना. ए पण आताच्या काळाचा आणि तेव्हाच्या काळात लय मोठा फरक झाला ना. अरे हो ना, तेव्हा आपण लहानपणी किती भारी भारी खेळ खेळायचो रे. विटी दांडू, सूरपारंबी, जोडसाखळी, आराधरी, लपाछापी. खरंच लहानपणी किती धम्माल मजा यायची ना. ते लहानपणी आपण कसे नदीवर पोहायला जायचो रे. हा, आणि एकदा आम्ही पोहताना कशी मी आणि पीटीने मिळून तुझी पॅन्ट काढली होती बाय. रोण्याला कसं रडवलं होतं ना. आता तुम्ही दोघं त्या जुन्या गोष्टीवर इज्जत काढा आता माझी. हा, त्या गमती कधीच विसरू शकणार नाही बरं का आपण. ते तेव्हाच्या ना आताच्या काळातल्या जमीन आसमानचा फरक झाला ना. हा रे पीटी, अरे आताचे पोर आहे ना नुसता मोबाईल आणि मोबाईलच पाहते. हा ना, तेव्हाच्या काळवाने दिवस नाही रे. तेव्हा आपण उन्हाळ्यात कशी चिट्टे चिट्टे खेळायचो. हा, डोंगर का पाणी, लुपचाई खेळायचो यार. पण आत्ताच्या पोराला तशी मजाच नाही रे. आत्ताचे पोर आहे ना खेळ कमी प्रमाणात, अरे पण मोबाईल आहे ना जास्त प्रमाणात बघते रे. हा रे, आत्ताची पोरं चौथीला असली तरी इंस्टा, व्हॉट्सअप, फेसबुक खोलते बरं का. आणि आपल्याला माहित तरी होतं का या गोष्टी असतील भविष्यात आपल्याकडे. तेव्हाच्या काळात आपण छोट्या गोष्टीत आनंद शोधायचो खरे. आत्ताच्या पोरांना वाटत का सोशल मीडियावर फोन सोन हेच सर्व काही. पण आपण तेव्हा लहानपणी कसे छोट्या गोष्टीत आनंद शोधायचा. हा ना, एकदम बरोबर बोलला पवन तू. आताचे पोरं आहे ना रील्सवरच गाणे ऐकते अरे. हा ना, अरे आपण लहान होतो तेव्हा आपण स्वतःच गाण्याचे भेंडे खेळायचो. आपण तेव्हा स्वतःच गाणे म्हणायचो आणि नवीन ट्रेंडिंगचे गाणे म्हणायचो. हा रे पीटी. हा ना, पण यार ती किती भारी आठवण होती रे गाण्यांच्या भेंड्यांची. तर चला मग ती आठवण आपण पुन्हा एकदा नवीन बनवूया. कसं काय रे? तर पवन आणि पीटी, तर आज आपण गाण्याचे भेंडे खेळायच्या का? एक नंबर आयडिया आहे रोहन तुझी. चला मग आपण गाण्याचे भेंडेच खेळू बरं का. हो का नाही पीटी? ए नाही, मी नाही खेळणार. का बरं रे, काय झालं तुला? ए मी नाही खेळणार. नाटकं नको करू पीटी तू. पण ठरवलं आता गाण्याचे भेंडे खेळायचे, तर गाण्याचेच भेंडे खेळायचे आता. पीटी तुला गाण्याचे भेंडे खेळायलाच लागेल. मला गाणे नाही जमती, माझ्या बेसूर आवाज येतो. तुम्हाला माहिती आहे ना, आधी पण तुम्ही माझे गाण्यावले हसायचे. अरे बाबा नाही हसणार तुझ्यावर. आताचे ट्रेंडचेच गाणे म्हणू. आम्ही खरंच नाही हसणार. आम्ही कोणते मोठे सिंगर लागून चाललो तुझ्यावर हसायला? नक्की ना, खरंच नाही हसणार ना? अरे हा ना, चला मग आता खेळायला सुरुवात करूया. तेव्हा मी आता सारी ग म पद निसा करतो बरं का. सा रे ग म प द नि सा. तुझ्यावर सा आलं. नाही नाही, मी नाही म्हणणार. तुम्ही ना चिटिंग करताय. तुम्ही मुद्दाम माझ्या सा आणलं. चिटिंग? अरे बरं बाबा, मग कर तू स्वतः. हे बघ, सा रे ग म प
द नी सा सा. बघ आता सा तुझ्यावर आलं ना, तू स्वतःच केलं ना आता. नाही 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 पवन, ज्याच्यावर सा आलं ना त्याच्या पुढचं गाणं म्हणतो. तुला कोण म्हणे रे हा नियम, तू कधी काढला तू? अरे बाबा हा तुझा शो नाही आहे. नाही 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 पवन, ते रोन वा आलंय आता. अरे बस ना आता का बसा. माझ्यावर सा आलंय ना तर म्हणतो मी सावरं गाणं. बरं ठीक आहे मग म्हण सावरं गाणं. सावन मेरे सूखे मैं अगर किताबों से चुरा के लाऊं कायदे, हिसाबों से चुरा के लाऊं फायदे, ना पूरी हो सकेगी उनसे मगर तेरी कमी में अगर सितारों से चुरा के लाऊं रोशनी, हवाओं से चुरा के लाऊं रागिनी, न पूरी हो सकेगी उनसे मगर तेरी कमी. ये दुनिया पर आई है बस एक अपना है तू, ये सच हा मिला वो सवेरे का सपना है तू. एक नंबर गाणं म्हणलं बरं का रोहन तू. मला पटलं बरं का, लय भारी गाणं म्हणलं, मला आवडलं. बरोबर का नाही पीटी? अरे तुझ्या स आलं. हे कोणतं गाणं म्हणतोय? सावन आहे मेरे सुखी. या गाण्याची सुरुवात का स वरून आहे काय? त्या गाण्याची सुरुवात खरी म वरून आहे. मैं अगर सितारो से चुरा के लाऊं, ये म वरून आहे गाण्याची सुरुवात. अरे पण ते रील्सला स वरून गाणं होतं आधी ट्रेंडला. अरे रील्सच्या दुनियातून तुम्ही बाहेर या पहिले. हे का प्रे पीटी? माझ्यावर काय आलं रे रोहन? सवेरे का सपना है तू. त आलं त त त हां आठवलं बरं का. आता म्हणतो हां. तू पास है मेरे पास है ऐसे, मेरा कोई एहसास है जैसे, तू पास है मेरे पास है ऐसे, मेरा कोई एहसास है जैसे, हाय मैं मर ही जाऊं जो तुझको ना पाऊं, बातों में तेरी रातें बिताऊं, ऑटो पे लम्हा लम्हा है नाम तेरा है, तुझको ही गाऊं मैं, तुझको पुकारूं. ओ सैयार तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा हुआ है. सैयारा तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा हुआ है. हो तू माझ्यापेक्षा सुंदर गाणं म्हणलं बरं का तू. तू पण काही कमी गाणं नव्हतं म्हणलं बरं का. तू पण एकदम सुंदर गाणं म्हणलं होतं बरं का. हां पीटी आता तुझ्या ह आलंय, आता ह वरून गाणं बोल. हॅलो सर, शोमध्ये आहे का? आलो मी 5 मिनिटात. अरे हा तर पळून गेला रोहन. अरे हा पळून गेला. जाऊन दे या टायमाला पळायला. पुढच्या वेळा त्याला ना जाऊनच द्यायचं नाही गाणं म्हणल्याशिवाय. हा तेच करू आता आपण.